हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मज्जेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, सकाळी 5:30 वाजेचं टायमिंग होतं. सकाळी जे सुरुवातीला तुम्हाला दाखवलं थोडंसं नॉर्मल ते. आणि टिफिनची घाई होती सकाळची. आधी भाजी वगैरे कट करून घेतली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर आज स्वयंपाकामध्ये इथे भेंडीचीच भाजी मी बनवलेली होती. सध्या तर सकाळी ना कुठली देवपूजा ना काहीच कामं म्हणजे अशी वेळेवरती नियोजनानुसार होत नाही आहे. देवपूजा नसल्यामुळे डायरेक्ट टिफिनला सुरुवात जी आहे ती होत असते. त्यामुळे सकाळी जे काही बनवायचं आहे ते रात्री जर ठरवून झालेलं असलं तर कसं सकाळी पटकन भाजीला टाकता येतं. नाहीतर मग विचार करण्यातच बराचसा वेळ जातो की काय बनवायचं. आणि मेन म्हणजे सकाळी जर सगळे आपले जाणारे असले तर सकाळचं जे नियोजन आहे ते रात्री जर थोडंफार आपलं फिक्स झालेलं असलं ना की मग जरा धावपळ सकाळची कमी होत असते. ठरवून जर झालेलं असलं की आज हे करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते करायचं आहे, असं पूर्ण व्यवस्थित नियोजन जर असलं आपलं तर. चला, भेंडीची भाजी इथे बनवून झालेली होती एका साईडला आणि मग चपात्या करायला घेतलेल्या होत्या. सकाळचा टिफिन जो होता ना, आज तिघंही जण सकाळीच जाणार होते. वेदूही गेलेली आणि सिद्धीही गेलेली. आणि सकाळी सिद्धीचा काही टिफिन नसतो कारण तिचा क्लास असतो सकाळी, स्कूल दुपारून असते आणि वेदू सकाळीच जाते. त्यामुळे तिचा सकाळचा टिफिन असतो. तिचं जेव्हा एकटीचा टिफिन असतो ना तेव्हा काहीतरी तिला ढोकळा वगैरे किंवा पराठा असंच हवं असतं. भेंडीची भाजी काही आवडत नाही, पण आता केलेली होती म्हणून घेऊन गेली. तर चला, असं मुलं जायला निघाले ना की त्यावेळेसच खूप जोराचा पाऊस येत असतो. एकतर सकाळी जायच्या वेळेला किंवा आपण घ्यायला जातो ना त्यांना. आता हे 2-3 महिने तसंच चालणार आहे. जोपर्यंत पावसाळा राहील तोपर्यंत. मेन म्हणजे स्कूलचा टायमिंग झाला की पाऊस यायलाच पाहिजे. मला प्रोटीन पावडरविषयी 2-3 वेळा कमेंट होती की हे पावडर वरती ठेवली तर चालेल का? किंवा फ्रीजमध्ये ठेवायची का? तर तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर ठेवू शकतात. बघा, आता 15 दिवस जवळ झालेले आहेत मला प्रोटीन पावडर तयार करून घेण्यासाठी. तर मी 15 दिवस आधीच तयार करून घेतलेली होती. अजूनही काहीच झालेलं नाही आहे. चांगली आहे. मी फ्रीजमध्ये काही ठेवलेली नव्हती. वरच ठेवलेली आहे. पण ते आपलं वापरण्यावर आहे. जेव्हा आपण वापरतो ना, म्हणजे त्याच्यातून बरणीमधून, बॉटलमधून, डब्यातून आपण काढतो ना, त्यावेळेस एखाद्या चमच्याचा वापर केला ना, ओले हात वगैरे नाही लागलं तर काही खराब होणार नाही. मी चमच्यानेच घेत असते आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. झाकण वगैरे व्यवस्थित लावलेलं असलं ना तर वरतीसुद्धा आरामात राहते. आणि तुम्हाला जर वाटतच असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर मी तर काही ठेवलेलं नाही आहे फ्रीजमध्ये, ती प्रोटीन पावडर वरच आहे. तर सकाळी चहा तर काही ठेवलेलाच नव्हता कारण सकाळी दोघींनाही वेदू, सिद्धीन त्यांना तेच देत असते. आणि मग मी पण काही माझ्यासाठी चहा ठेवलेला नव्हता. थोड्याशा दुधामध्ये तेच टाकून घेतलं आणि चहाऐवजी तेच घेऊन घेतलेलं होतं सकाळी. आणि पटपट मी किचन ओटा आवरायला सुरुवात केलेली होती कारण पाणी जाणार यामुळे मी ना सकाळी लवकर आधी पाणी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत जेवढी कामं आहेत ना पाण्याशिवाय आपले राहतात, कपडे किंवा किचन ओटा वगैरे आवरून घेणं, ती मला लवकर करून घ्यायची होती. पण काय, आज पाणीच गेलं नाही. म्हणजे आता 24 तास पाणी राहील. पाणी जाईल ह्या आशेने मग मी पटापट आवरून घेतलेली होती. पण चला, त्यानिमित्ताने लवकरही कामं होऊन जातात आपली. नाहीतर आपण बऱ्याच वेळेला काय करतो की आहे अजून काही पाणी जाणार नाही, करू आता, करू तेव्हा करू. मग ते कामांनाही आपल्याला खूप उशीर होऊन जातो. आणि माठ तर 2-3 दिवसाआड आपण स्वच्छ केलाच पाहिजे. आणि आता पावसाळ्याचं तर खरं सांगते 2 दिवसाआड तरी आपण माठ व्यवस्थित असा स्वच्छ धुवून मग नंतरच त्याला भरून घेतला पाहिजे. कारण आता ह्या दिवसाचं पाणी तर खराबच येतं. फिल्टर नसेल तर मग तापवून वगैरे घेतात पाणी. त्यामुळे काय होतं, लहान मुलं वगैरे सुद्धा आजारी पडण्याची शक्यता असते. आता वातावरण खूप जास्त खराब वगैरे असतं ह्या दिवसाचं. त्यामुळे गरम पाणी पिलेलंही चांगलंच आहे किंवा मग आपलं जे फिल्टर असेल तर मग स्वच्छ धुवून त्याच्यातनं व्यवस्थित असा भरून घेतला 2-1 दिवसातनं
तरी चालतो. रोजच्या रोज जरी नाही क्लीन केला तरीसुद्धा, कारण त्याच्यात काही ग्लास वगैरे आपण टाकत नाही. नळ असल्यामुळे नळानेच आपण पाणी वगैरे घेत असतो. त्यामुळे 2 ते 3 दिवसाआड मी स्वच्छ करून घेत असते माठ सकाळच्या वेळेला. नाहीतर काही वेळा काय होतं, वरच्या साईडला ना त्याला असं पांढऱ्या रंगाचे असं बुरशीसारखं येतं वातावरण दमट असल्यामुळे. आणि आतून तर व्यवस्थित असतोच, पण तरीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं बरं असतं ह्या दिवसाचं. आणि जो मनी प्लांट मी इथं ठेवलेला आहे ना माठाजवळ शोसाठी, तोही 1-2 दिवसाआड त्याच्यातलं पाणी बदलवून घेते. कारण साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये पण ह्या दिवसाचे डास किंवा मच्छर वगैरे तयार होतात. तर त्यामुळे पाणी बदलवून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि मेन महत्त्वाचं जे काम होतं ना आजचं माझं, ते झालेलं आहे. आता आवरून झाल्यानंतर किचन ओटा इतका मस्त छान चमकतो ना, आणि एक समाधान आपल्याला वाटत असतं स्त्रियांना, की अरे वाह! आता एक काम झालेलं आहे माझं आणि किती छान मस्त स्वच्छ दिसत आहे किचन ओटा पूर्णपणे आवरून झाल्यानंतर, असं प्रत्येक गृहिणीला आपल्याला वाटत असतं. आजूबाजूचा परिसर वगैरे ह्या दिवसाचं कसं ओलं असलं ना, की चिकचिक वगैरे होते किंवा बारीक मच्छरीसुद्धा होते. त्यामुळे व्यवस्थित असं पूर्णपणे पुसून घेतलेलं आहे किचन आणि मस्त छान क्लीन झालेलं आहे. आधी ना मी लादी वगैरे पुसून घेतलेली होती. झाडू मारून झाला ना, कपडे झाल्यानंतर लगे हात लादी पुसून घेतलेली होती. आणि हे जे फर्निचर आहे ना, बाजूचे जे बसण्यासाठी करून घेतलेले आहेत, ते व्यवस्थित असे सरकवून त्यांच्या खालचं तेव्हा पुसून घेतलेलं होतं ना, ते व्यवस्थित करून घ्यायचं राहिलेलं होतं. कारण सरकवता आलं म्हणजे खालच्या साईडने कुठलंही फर्निचर असू द्या, जरी रोजचं आपण झाडत असलो ना, तरी केस वगैरे किंवा थोडाफार कचरा जातोच. तर ते रोजच्या रोज व्यवस्थित करून घ्यावा लागतो. त्यामुळे ते लादी पुसताना छान व्यवस्थित सरकवून झालेले असले ना, की मस्त असं क्लीन होऊन जातं खालच्या साईडला. म्हणजे कोणी आलं की आपण पटकन बसायला वसरवतो ना, त्यावेळेस खालच्या साईडला मग तसंच जर राहिलं तर घाण वगैरे दिसते. त्यामुळे सकाळी जेव्हा लादी वगैरे पुसून घेते ना, तेव्हा एकदाचं क्लीन करून झालं म्हणजे दिवसभर मग काही बघायचं काम नसतं त्याच्याकडे. तर चला, बाहेर बाल्कनीमध्ये मग एखादा फेरफटका जो आहे तो असं सहज कामं वगैरे झाल्यानंतर होत असतो. तसं कामं करता करता नाही होत असं, कारण रोजची झाडपूस वगैरे, झाडांना पाणी घालणं हे चालूच असतं. आज काही घातलेलं नव्हतं झाडांना पाणी, कारण पाऊस येत आहे त्यामुळे ओलावा आहे अजून मातीला त्यामुळे. आणि मोगऱ्याला किती मस्त छान अशी फुलं जी आहेत ना, ती आलेली होती. अशी 2-2, 3-3 येतात अधूनमधून फुलं आणि मस्त वाटतं. पाऊस येत आहे बाहेर. सकाळपासून असा सारखा पाऊस चालू होता. दिवसभर अशाच पद्धतीने पावसाची सुरुवात आहे ती आहेच. दुपारच्या वेळेला मी हे एक ब्लाऊज कंप्लीट करून घेतलेलं होतं. आता हे काही तुमच्यासोबत शेअर करणार नव्हती, पण म्हटलं चला, मला डिझाईन खूप जास्त आवडली, छान शिवलेली होती. म्हटलं चला दाखवूयात तुमच्या, म्हणजे आपल्यामध्ये जे काही स्किल असलं किंवा आपण काहीतरी केलेलं असलं ना, त्याचं आपणच कौतुक करून घेतलेलं बरं, कोणी करो किंवा न करो. पण आपल्याला जेव्हा जे काही आपण एखादी डिझाईन किंवा कुठलंही काम केलेलं असलं आणि ते जर आपल्याला आवडलेलं असलं, तर मग असं वाटतं की कोणीतरी बघावं आपण काय केलेलं आहे ते. तर म्हटलं चला दाखवते एक झलक तुम्हाला व्हिडिओतून, की दुपारच्या वेळेला काय काय कुठले कुठले कामं करून घेतलेली असतात. तर हे जे ब्लाऊज आहे ना, हे कंप्लीट करून घेतलेलं होतं आणि याची अशी डिझाईन सांगितलेली होती. करताना ना थोडा प्रॉब्लेम होतो, डिझाईनचं ब्लाऊज असलं किंवा किचकट ठिकाणी अशी लेस वगैरे लावायची असली ना, तेव्हा जरा प्रॉब्लेम होतो. पण शिवून झाल्यानंतर ना खूप छान मस्त दिसत होतं हे ब्लाऊज. तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते की कशा पद्धतीने हे ब्लाऊज कंप्लीट करून झालेलं आहे आजचं. तर असा पाठीमागचा गळा जो आहे ना, तो घेतलेला होता आणि त्याला मोरचं पॅच होतं ना, त्यामुळे मागच्या साईडला हे असं लावलेलं आहे. नाहीतर जो गळा बघितलेला होता ना, त्याच्यात जरा वेगळं होतं. आणि हाताची डिझाईन अशा पद्धतीची आहे आणि छान मस्त फिनिशिंग वगैरे ही व्यवस्थित आलेली होती. फक्त हे जे डिझाईन असते ना रेडीमेड, जे त्यांच्यावरती आधीची येते साड्यांच्या ब्लाउजांमध्ये ना, तिथे जरा प्रॉब्लेम होतो, कारण खालीवर ही डिझाईन येत असते ना, त्यामुळे शिवायला थोडं अवघड जातं. पण चला,
मस्त झालेलं होतं. छान ब्लाऊज शिवून मनासारखं काम झालेलं असलं की जरा बरं वाटतं आपल्यालाही. त्यानंतर मग 3:30 वाजेला थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी वगैरे त्यासाठी ना हे स्वीट कॉर्न आणलेले होते. तर ते मी आज सोलून वगैरे न घेता या लोकांना म्हटलं, तुम्ही असंच भाजून वगैरे खाणार का? छान लागतं, तसंच मस्त राहील म्हटलं. मस्त निंबू वगैरे पिळून देते त्याच्यावरून थोडंसं मीठ वगैरे टाकून छान लागतं. तर ते तशा पद्धतीने त्यांना करून दिलेलं होतं. मग आम्ही 2 भाजले, दोघांमधून हाफ हाफ करून 4 जणांनी घेतलं आम्ही ते. तर एखाद्या वेळेस म्हटलं वेगवेगळं ट्राय करायला काही हरकत नाही. त्यानंतर मग रात्रीचं स्वयंपाकाची तयारी. तर मी इथे ना एक कांदा किसून घेतलेला होता आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि आपला खानदेशी काळा मसाला जो तयार करून घेतलेला आहे ना तो, असं सगळं व्यवस्थित असं तयार करून घेतलं, जे मला याच्यात सारण लागणार होतं वांग्यांमध्ये भरून घेण्यासाठी ते. तर ही रेसिपी आज मला नवीन ट्राय करायची होती. तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूयात. जसं आपण याला ना आता पुढे कळेलच तुम्हाला, व्हेज फिश म्हटले ना तरीसुद्धा चालतील. तर वांगे असे मधोमध कट करून घेतले. थोडे मोठ्या साईजमध्ये जर म्हणजे असे जाडसर राहिले असते ना तर मस्त गोल कट करता आले असते, पण हे लांबट होते. त्यामुळे म्हटलं चला त्यांना आता अशा पद्धतीने कट करते. तर आता आम्ही 2च वांगी होती आणि आम्ही 4 जण, त्यामुळे मग मी त्यांना बिलकुल 4च भागमध्ये कट करून घेतलं त्यांना 2 वांग्यांना आणि अशा पद्धतीने मधोमध त्यांना व्यवस्थित असे सुरीने कट करून घेतलेलं होतं. म्हणजे जेणेकरून जो काही त्याच्यात मी वाटण भरणार आहे मसाल्याचं, ते व्यवस्थित असं पूर्णपणे मुरलं जावं त्याच्यामध्ये किंवा चव जी आहे ना ती व्यवस्थित यावी यासाठी. तर अशा पद्धतीने कट करून घेतले आणि मग जो वाटणासाठी जो काही मसाला मी तयार करून घेतलेला होता ना, तो आता याच्यात व्यवस्थित असा भरून घेणार आहे. धना पावडर मला जरा कमी वाटत होती, त्यामुळे परत मी पुन्हा टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने झालेलं होतं. कांदा जर कुटून वगैरे घातला ना, तुमच्याकडे जर एखादा दगडी खलबत्ता असला ना, तर त्याच्यात कुटून जर व्यवस्थित असं घातलं ना हे सगळं सारण तरीसुद्धा चालेल. पण माझ्याकडे नव्हता ना, मग मी कांदा किसूनच घेतला आणि लसूण पण बारीक कुटून घेतलेला होता आणि व्यवस्थित अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मग हे भरून घेतलेलं आहे. असं एखादी नवीन रेसिपी ट्राय करायला खूप छान वाटतं. बघितली जर असेल कुठे किंवा काय, मी हे YouTubeवरच बघितलेली होती आणि बरेच दिवस झाले चालू होतं माझ्या डोक्यामध्ये की करावं आपण हे असं छान मस्त आणि तुमच्यासोबत शेअर करावं. असं नवीन रेसिपी वाटतं की रोज एक नवीन काहीतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला हवी, जेणेकरून तुम्हालाही बघायला अजून इंटरेस्ट येईल किंवा छान वाटेल असं. तर आणि तुमच्या जर एखाद्या काही लक्षात राहत असेल ना, तर तसं मला कमेंटमध्ये सांगा की ही दाखव, ते दाखव असं करून जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तसंसुद्धा सांगा. म्हणजे मग मी ते जर मला जमत असेल तर मी करायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने मी पूर्ण वांग्यांमध्ये जे वाटण होतं ना, ते व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे आणि प्रॉपर पूर्ण आतमध्ये व्यवस्थित असं भरलं गेलेलं होतं आणि बघा किती मस्त दिसत आहे. तर असंच ते त्यानंतर पॅनमध्ये मग नॉर्मल थोडंसंच तेल टाकणार आहे, जास्त नाही आणि व्यवस्थित असं पूर्ण बाजूला त्याला लागेल ना, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. म्हणजे आपले जे वांगे आहेत ना, ते व्यवस्थित असे भाजून होतील त्या तेलामध्ये. त्यासाठी नॉर्मल जिरं टाकलेलं आहे मी, कारण जिरेपूड माझ्याकडे नव्हती ना, त्यामुळे मग मी जिरंच घातलेलं आहे याच्यामध्ये. जर तुमच्याकडे जिरा पावडर असली तर मग वाटण करताना घातली तरीसुद्धा चालते. तर त्यानंतर जिरं छान तडतडलं की मग ही वांगी आता याच्यामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार, म्हणजे शॅलो फ्राय आपण ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीने. जसं आता जे फिश वगैरे आपण भाजून घेतो ना तशाच पद्धतीने. वरून मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, कारण व्यवस्थित वरच्या साईडनेही मसाला वगैरे नव्हता त्याला, त्यामुळे थोडंसं नॉर्मल मी मीठ टाकलेलं होतं. 2-1 मिनटंच फक्त झाकण ठेवलेलं होतं मी, की हलकं नरम वगैरे व्हावं म्हटलं त्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच हे ट्राय केलेलं आहे आणि कसं लवकर शिजतं किंवा नाही व्यवस्थित असं, त्यासाठी मी नॉर्मल झाकण याच्यावरती ठेवून दिलेलं होतं. पण 5च मिनटामध्ये वांगी एकदम नरम आणि मऊ झालेली होती. तर अशा पद्धतीने भाजून घेतलेलं होतं आणि छान लागत होतं बरं का, खूप मस्त झालेलं होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर कधी बनवलेलं नसेल तर. आणि त्यानंतर दोघं साईडला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं होतं. एका साईडला माझी फुलके बनवायची तयारी जी आहे ना ती चालू होती.
फुलकेच बनवणार. ते सध्या माझ्या घरात ना आता पोरींना फुलके जास्त आवडायला लागलेले आहेत. चपात्या करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असतं की तू आम्हाला फुलके करून दे. थोडंसं नॉर्मल तूप वगैरे लावून दिलं ना की मग आवडीने पोटभर खातात मस्त सगळेजण. खास करून मुलींना तर खूप जास्त आवडतं. चपात्या आणि फुलक्यांमध्ये फरक काही नसतो, फक्त चपात्यांना आपण तेल वगैरे लावून करत असतो. तरीसुद्धा माहीत नाही या दोघींना फुलके का जास्त आवडायला लागलेले आहेत तर मग हेच केलेलं. तर थोडासा मुरब्बा घेतलेला आहे आपला, तयार करून घेतलेला मस्त चवीसाठी सोबत, आणि मस्त अशी स्पेशल डिश आपली इथे तयार झालेली आहे आजची. तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तेही सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.